अध्यक्ष महोदय, एक निर्णय ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून आपण मुंबई शहरासाठी घेतला, किंबहुना संपूर्ण राज्यासाठी घेतला की बिल्डिंग प्रपोजलच्या माध्यमातून जे प्लॅन्स अप्रूव्ह होतात, नवीन इमारती बांधण्याचे जे प्लॅन्स अप्रूव्ह होतात, हे सर्व कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने व्हायला पाहिजे। या ऑनलाईनमधून जेवढं ह्युमन हस्तक्षेप कमी होईल तेवढा त्याच्यावरचा भ्रष्टाचार सुद्धा कमी होईल, तेवढंच गतिमान सुद्धा होईल, ही त्याच्या मागची कल्पना होती। परंतु अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेचं काम ऑनलाईन झालं असलं तरी मुंबई विमानतळाकडून जेव्हा इमारतींच्या उंचीसाठीच्या परवानग्या मागितल्या जातात त्यांचं काम मात्र ऑनलाईन होताना दिसत नाही। किंबहुना मुंबई विमानतळाचं म्हणणं असं आहे की आम्ही ह्या विषयात केवळ शुक्रवारी पत्रव्यवहार करतो आणि ह्या केवळ आठवड्यातून एक दिवसाच्या पत्रव्यवहारामध्ये या ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या तमाम निर्णयांना, तमाम धोरणात्मक निर्णयांना एका यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आणखीन एक उदाहरण मी मुंबई विमानतळाच्या संदर्भात देऊ शकतो। मोठ्या प्रमाणावर इमारतींना सध्या नोटिसेस देण्याचं काम चालू आहे की तुम्ही दिलेल्या परवानगी असलेल्या उंचीच्याही पेक्षा इमारत तुमची ही जास्त उंचीची बांधलेली आहे। सुमारे 400 इमारतींना नोटिसेस आल्या। माननीय उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हे सर्व चालू असल्यामुळे एक प्रकारचं कुठल्याही या संदर्भात कोणी प्रश्न विचारला तर उच्च न्यायालयाच्या नावावर खपवलं जातं अध्यक्ष महोदय। परंतु वास्तविक त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? मुंबई महानगरपालिकेने साइट एलिव्हेशन चे आकडे दिले, त्या साइट एलिव्हेशनच्या आकड्यांच्या आधारावर पुढे जाऊन सगळी इमारतींचा विकास झाला, इमारतींची बांधणी झाली आणि त्या संदर्भात दिलेली उंची, परवानगी दिलेली उंची प्रमाणित बांधलेला आहे की त्याच्याहून जास्ती उंची आहे याचं व्हेरिफिकेशन जेव्हा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड करतं, MIL करतं, म्हणजे एअरपोर्टचे ऑपरेटर करतात, तेव्हा ते डिजिटली त्याचं व्हेरिफिकेशन करतात। मुंबई महापालिका परवानगी देताना, मुंबई महापालिका उंची देताना मॅन्युअली मोजून देते आणि MIL कंपनी त्याचं व्हेरिफिकेशन करताना डिजिटली करते। याच्यामध्ये येत असलेली तफावत ही उच्च न्यायालयासमोर सांगितली जाते आणि मग त्या इमारतींच्या वरच्या मजल्यांवर हातोडा मारला जाईल की काय याची भीती निर्माण होते। मला वाटतं अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रणालीमध्ये कुठेतरी सुसूत्रता आणण्यासाठी काही फोरम्सची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। अनेकदा नेमून दिलेल्या वेळेपेक्षाही दिरंगाई हे प्रशासन जेव्हा करतं तेव्हा अध्यक्ष महोदय असं मनात येतं की राईट टू सर्व्हिस ऍक्ट आपण आणला। राईट टू सर्व्हिस ऍक्टच्या माध्यमातून आपण जनतेला अधिकार दिला की तुमचं काम अमुक वेळेच्या आत होईल, परंतु जर का प्रशासनातल्या उदासीनतेमुळे, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उशीर होत असेल तर कधीतरी याचा विचार अध्यक्ष महोदय प्रशासन करेल का हा प्रश्न आहे की या राईट टू सर्व्हिस ऍक्टमध्ये दिलेल्या, नेमून दिलेल्या वेळेच्याही पेक्षा जर का उशीर केला तर मग त्यांच्यावर कठोर कारवाई या कायद्याच्या अंतर्गत करण्याची आवश्यकता आहे। ती कठोर कारवाईची प्रोव्हिजन्स राईट टू सर्व्हिस ऍक्टमध्ये आणण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या सोबतीनं मुंबई राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत एक महत्त्वाचा प्रकल्प, माननीय मुख्यमंत्री महोदयांचाही तो अत्यंत आवडता आणि फ्लॅगशिप प्रकल्प आहे आणि तो म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर। या इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून आमूलाग्र बदल असा ह्या मुंबईमध्ये निश्चितपणे होणार आहे आणि त्यासाठी MMRDच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खूप जोरदार प्रयत्न आणि काम चालू आहे अध्यक्ष महोदय। वास्तविक 2007 साली वर्ल्ड बँकेच्या इकॉनॉमिस्टने हा रिपोर्ट दिला होता की मुंबई हे एक फायनान्शियल सेंटर होऊ शकतं। या गोष्टीला आपल्याला उशीर होतोय, परंतु तरीही एक मोठ्या प्रमाणावर या संदर्भात काम चालू आहे। अध्यक्ष महोदय, या इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटरसाठी अधिक उंची मिळावी यासाठीचा एक MMRDAचा प्रयत्न होता आणि माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय MMRDAनं केंद्र शासनाच्या माध्यमातून मुंबई एअरपोर्टच्या संदर्भात हा सगळा उंचीबाबत नव्याने सर्वे व्हावा आणि नव्याने त्याचा अभ्यास करण्यात यावा जेणेकरून मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे उंची इमारतींना मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्या बांधकामांवर त्याचा परिणाम होतो यासाठीचा प्रयत्न केला।
अध्यक्ष महोदय, MMRDAनं 6 कोटी रुपये खर्च केले आणि इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन या एव्हिएशनच्या अथॉरिटीला सर्वेचं काम दिलं। अध्यक्ष महोदय, वास्तविक पाहता इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ही एव्हिएशन विषयातली वर्ल्ड वाईड अथॉरिटी आहे। साधारणतः आयकाओने दिलेलं मत हे सर्व ठिकाणी मान्य करण्याची प्रथा आहे आणि MMRDAच्या या प्रकल्पासाठी आणखीन उंची मिळू शकते अशा पद्धतीचा आयकाओने हा रिपोर्ट दिला। परंतु दुर्दैवाने DGCA ने सिव्हिल एव्हिएशनच्या अंतर्गत DGCA ने हा रिपोर्ट मान्य करण्यासाठी टाळाटाळ चालू आहे असं लक्षात येतं। अध्यक्ष महोदय, एकदा जर का MMRDAच्या BKCच्या आणि वडाळ्याच्या प्रकल्पासाठी हा रिपोर्ट जर का मान्य झाला असता तर मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी उंचीच्या मुळे अडचणीत असलेले जे रहिवासी आहेत त्यांची एक इच्छा ही होती की एकदा का BKC आणि वडाळ्याचा निर्णय झाला की त्याच्यानंतर मुंबईच्या फनेलच्या संदर्भामध्ये, मुंबई एअरपोर्टच्या थ्रेशोल्ड पॉईंटच्या संदर्भामध्ये सुद्धा सर्वे होईल आणि आम्हाला सुद्धा दिलासा मिळेल। परंतु या ठिकाणी जर का ह्याच संदर्भामधला निर्णयासाठी DGCA जर का टाळाटाळ करत असेल तर माझी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की एक टास्क फोर्स निर्माण व्हावा या संदर्भामध्ये। मुंबई एअरपोर्टच्या उंचीच्या संदर्भामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलासा दिला की उंची जर का मिळाली नाही तर कशा पद्धतीने इमारतींचं रिकन्स्ट्रक्शन होऊ शकतं, हा खरोखर खूप मोठा दिलासा आहे। परंतु जर का मुंबई एअरपोर्टच्या थ्रेशोल्ड पॉईंटच्या संदर्भामध्ये, मुंबई एअरपोर्टच्या फनेल डिझाईनच्या संदर्भामध्ये जर का करेक्शन्स करता आली तर तो खूप मोठा दिलासा आणि एक खूप मोठं करेक्शन हे निर्माण होणार आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आयकाओचा रिपोर्ट DGCA ने मान्य न करणं या संदर्भामध्ये DGCA सोबत अधिक चर्चेची आवश्यकता आहे। सुदैवाने आता सुरेश प्रभू साहेबांकडे सिव्हिल एव्हिएशनचं खातं आलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईचे प्रश्न जाणणारे मंडळी त्या ठिकाणी असल्यामुळे थोडासा अधिक संवाद हा केंद्र सरकारने साधला गेला तर मुंबई एअरपोर्टच्या थ्रेशोल्ड पॉईंटच्या संदर्भातलं सुद्धा दुरुस्ती ही करेक्शन हे आपल्याला करता येईल।